सगळी जाण ठेवून ही स्पर्धा इथं आयोजित केली आहे। इथल्या ट्रॉफीज बघितल्यानंतर त्या देखील एक वेगळ्या प्रकारचं आकर्षण या ट्रॉफीजच्या माध्यमातून इथं पाहायला मिळतंय आणि या सर्व आयोजकांनी अगदी प्रत्येक गोष्ट कटाक्षाने पाहिली की खेळाडूंसोबत जे प्रेक्षक येतात, दोन्ही संघांच्या 12व्या खेळाडूंनी यायचं आहे। तर दीपक दादा तुर्तास तुम्हाला 1 मिनिटासाठी थांबवते। आपण प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये चलूया। नितेश पाटील सरांचा आवाज ऐकू मी विनंती करेन सन्माननीय नरेंद्र पाटील यांना की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक या ठिकाणी वितरित करायचं आहे। थँक्यू नितेश पाटील सर। सन्माननीय अतिथींच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत या खेळाडूचा सन्मान। आज फार छान खेळ झाला। विथ द बॅट 11 रन्स ॲज अ कॉन्ट्रीब्युशन अँड विथ द बॉल इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल देवलोली एक्सप्रेस रसायनी आणि आज रसायनी टू रन असा हा प्रवास या खेळाडूचा आणि या टीमचा राहिलाय। गुड टू बेटर अँड बेटर टू बेस्ट असा हा प्रवास करत असताना पहिल्याच मॅच मध्ये खरं तर विजयी कॉन्ट्रीब्युशन ज्यांना दिला आणि कम्प्लीट पॅकेज प्लेअर म्हणून दीपेश पाटील चा खेळ आज आपण पाहिला। प्रतिम खेळ करत असताना या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचं नामांकन सुद्धा मिळालं। आज ही ब्रँडेड जर्सी पुरस्कृत करून सौभाग्यवती अपर्णा मनोज पाटील सरपंच ग्रामपंचायत बोकडहिरा उरण यांच्या माध्यमातून खरं तर ही एक ब्रँडेड जर्सी आपण पुरस्कृत करतोय। आहार विहार आणि आरोग्य हे जर का तुम्हाला नियंत्रणबद्ध ठेवायचं असेल तर मात्र नक्कीच पोषक आहारासाठी फळं आपण पुरस्कृत करतोय। अर्थातच ही फ्रूट प्लेट्स आणि त्याचबरोबर ही सन्मान चिन्ह। दीपेश कॅमेरा तुला पाहतोय तर काय म्हणशील एकंदरात गुड टू बेटर बेटर टू बेस्ट असा खरं तर खेळ तुझा राहिला आणि संपूर्ण आयोजन जर का बघितलं गेलं तर प्रत्येक खेळाडूला मोह पडेल, प्रत्येक टीमला मोह पडेल असे जबरदस्त आयोजन। डे अँड नाईटचा हा फॉर्मॅट एकंदरीत खेळही चांगला झाला। तुमच्या टीमनं मी म्हणेन पहिल्या मॅच मध्ये विजय मिळवला। एकंदरीत थँक्यू आभारी करून सुरू असताना खरं तर हा टेम्पलेट सेट करून आले होते दीपेशला बाहेर करून दिला आणि दीपेशने सांगितलं का फार छान आयोजन मस्त वाटलं केलंय। अजून काय तुम्हाला सांगता येईल? खरं तर बराच मोठा प्रवास तुम्ही करून या स्पर्धेमध्ये आला। एखादा खेळाडू किंवा एखादी टीम म्हणून ज्या खेळाडूंना जे जे काही हवंय ते सर्व काही या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते। बाईक आहे, 3 बायसिकल्स आहेत, आपल्याकडे एक LED मोठी स्क्रीन आहे, भव्य दिव्य हा शामियाना सजलाय आणि प्रचंड प्रेक्षकांच्या वर्दळीमध्ये तुमचा परफॉर्मन्स चांगला झाला। त्यासाठी नक्कीच आपण पुन्हा एकदा दीपेश पाटीलचा आभार व्यक्त करूया। धन्यवाद। जसकार विपक्ष खोपटा असा हा सामना आपल्या समोर रंगतोय। खरं म्हणजे समालोचन कक्षामध्ये थोडंसं पाहुण्यांचं स्वागत आणि मागच्या मॅचचं मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस द्यायचं होतं, त्यामुळं पहिल्या 4 चेंडूचं विवरण राहिलंय। चेतन यांनी पहिल्या चेंडूवर चौकार मारला होता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि दुसऱ्या चेंडूवर स्ट्रेट गोलंदाजाच्या वरून एक उत्तुंग असा षटकार मारला। खरोखर अप्रतिम फलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळाली। आतापर्यंत 11 धावा धावफलकावर लागल्यात। षटक चालू आहे पहिलं आणि पहिलं षटक घेऊन आलंय वृषांक ठाकूर आपल्या उजव्या हाताने राऊंड द विकेटचा मारा करतो। या वेळेला चेंडू हळूच कट केलाय आणि खरोखर या फलंदाजाचं टेम्परामेंट बघायला मिळेल, कारण चेतन सारखा फलंदाज जेव्हा नॉन स्ट्राईकला असतो त्यावेळेला हीच खरं म्हणजे कला आहे, आपली कल्पकता आहे की स्ट्राईक रोटेट करायची आणि स्ट्राईक रोटेट केल्यानंतर काय होतं की धावांचं ॲडव्हान्टेज मिळतं प्लस आपल्या साथी फलंदाजाला खेळण्याची संधी मिळते। नाणेफेक जिंकून पहिलं क्षेत्ररक्षण स्वीकारलंय जसकार संघाने आणि त्याच्या पाठीमागचं कर्णधाराचं एकच विचार असणार आहे की कमीत कमी धावांमध्ये रोखायचंय खोपटा संघाला। यावेळेला मात्र खोपटा संघाची सलामीची जोडी मात्र अप्रतिम खेळ करताना पाहायला मिळते। वृषांक याचा पुढचा चेंडू बघूया चेतनसाठी। या वेळेला चेंडू जबरदस्त चेंडू आणि हा खरं म्हणजे ग्लेन मॅग्राथ यांनी फेकलेला चेंडू मला अजूनही आठवतो की अतिशय अप्रतिम चेंडूचा टप्पा ग्लेन मॅग्राथ सारखा आजपर्यंत कुठल्याही गोलंदाजांनी टाकलेला नाही, कारण तर गुडलेन स्पॉटला टाकून 6 प्रकारचे वेगवेगळे चेंडू टाकण्याची एक कला एखाद्या गोलंदाजामध्ये असतो। तो मध्यम गतीचा गोलंदाज ग्लेन मॅग्राथ याच्याकडे ती कला होती आणि 6च्या 6 चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने टाकायचा, परंतु चेंडूचा टप्पा मात्र गुडलेन स्पॉटला असायचा आणि तो चेंडू फलंदाजाला मारताना मात्र खूप त्रास व्हायचा। यावेळचा चेंडू वृषांकचा देखील त्याच पद्धतीचा चेंडू होता आणि यावेळेला चेंडू निर्धाव जातोय। पहिलं षटक संपतंय। वृषांक याचं धावसंख्या आहे 12। माझ्यासोबत विकी शेलार गुणलेखनाचं काम करतात, अतिशय सुरेख गुणलेखन करतात।
त्यांचं देखील मी या आयोजकांच्या वतीनं अभिनंदन करतोय की आपण एक सुरेख कामगिरी करता. कारण जेव्हा एखादा समालोचक आपलं समालोचन सांगतो त्यावेळेला खरं खाद्य पुरवण्याचं काम हा गुणलेखक करत असतो. यावेळेला गुणलेखकाने चांगलं काम केलंय. पहिलं षटक संपलंय, 12 धावा धावफलकावर आहेत. कोणत्याही प्रकारचं यश मात्र वृषांकला मिळालं नाही. परंतु मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये, टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहिलं की क्रिकेटचा खेळ हा खूप फास्ट झालाय. पूर्वी MRIचा चेंडू होता, आम्ही खेळायचो त्यावेळेला MRIचा चेंडू होता. त्यावेळेला एका षटकामध्ये 6-7 धावा होणं खूप कठीण व्हायचं. परंतु यावेळेला गोलंदाजी जरी अप्रतिम असली तरी फलंदाजांची देखील एक चांगली फळी या उरण पनवेल विभागातून तयार झाली आहे. या प्रसंगी मी निश्चितच आठवण काढेन, तो म्हणजे माझा साथी खेळाडू सुधीर तांडेल आज आपल्यामध्ये नाही आहे. परंतु त्यांनी संपूर्ण राज्यामध्ये नव्हेच तर परदेशी आखाती देशामध्ये जाऊन देखील आपल्या गोलंदाजीचं नाव केलंय. त्याच पद्धतीने त्याचाच पुतण्या राकेश तांडेल जे सध्या ग्रामपंचायत सदस्य दसकार आहेत ते गोलंदाजीसाठी आलेत आणि तशाच पद्धतीची गोलंदाजी त्यांच्याकडून बघायला मिळते. परंतु रिझल्ट मात्र त्याच गोलंदाजासारखा असायला पाहिजे अशी सगळ्या प्रेक्षकांची इथं भावना असणार आहे. परंतु या वेळेला फलंदाज चेतन आणि क्षितिज हे 2 फलंदाज इथं ओपनिंगला आलेत. चांगला खेळ करतात. पहिल्या षटकामध्ये 12 धावा म्हणजे जवळजवळ ते कुठलीही विकेट न टाकता सध्या आपल्या संघासाठी यशस्वी झालेत असं मला वाटतंय. परंतु बघूया क्रिकेटचा खेळ आहे. या क्रिकेटच्या खेळामध्ये बघा स्क्रीनवर सुधीर तांडेल यांचा फोटो दाखवलाय. राकेश याचा पहिला चेंडू, या वेळेला चेंडू पॉइंटच्या दिशेने कट केलाय. चेंडूचं क्षेत्ररक्षण चांगलं होतंय जितेश ठाकूर याच्याकडून आणि 1 धाव मिळते. आणि चांगल्या पद्धतीचं टेम्परामेंट इथं या खेळाडूंकडून आपल्याला बघायला मिळतं की स्ट्राईक रोटेट केली, 1 धाव का होईना परंतु बॉल फुकट घालवायचा नाही. खूप कमी चेंडूंचा खेळ इथं आहे. 5 षटकांचा खेळ आहे. 1 षटक तर संपलंय म्हणजे उरलेल्या 4 षटकांमध्ये अजूनही आपल्या संघासाठी किमान 50 धावा कमवण्याचा त्यांचा मानस असणार आहे फलंदाजांचा. यावेळेला राकेश पुढचा चेंडू घेऊन आणि हा चेंडू बॅक टू द बॉलर मारलाय, स्ट्रेट मारलाय लॉंग ऑनच्या दिशेने. यावर क्षेत्ररक्षण होत आहे. 1 धाव मिळते इथं राकेशला आणि 1 धावावर समाधान मानतोय इथं चेतन. चेतन खेळतो वैयक्तिक 12 धावांवर आणि क्षितिज 2 धावांवर खेळतोय. पण क्षितिजला मानावं लागेल, जेव्हा आपला साथी फलंदाज चांगली फलंदाजी करतोय त्यावेळेला फक्त एक स्टँड देणं, उभं राहणं खूप गरजेचं असतं. आपण बऱ्याच वेळा बघतो की शतकासाठी आलेल्या खेळाडूला मात्र शतक पार करताना दमछाक होते. कारण शेवटचे फलंदाज हे कधी कधी लवकरच बाद होतात कारण त्यांना बॅट आणि चेंडू याच्यातला संपर्कच समजत नाही. गोलंदाजीचं काम करतात. परंतु या वेळेला क्षितिज मात्र आपलं काम चोख बजावतोय. राकेश तांडेल याचा लंबासा रनअप बघूया. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा खोलवर टाकलेला चेंडू, धावबाद होण्याची शक्यता परंतु फेकी थोडीशी खराब होते. काही हरकत नाहीये. 1 धाव मिळते इथे फलंदाजाला. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकते. खोपटा संघाची धावसंख्या आहे ती 15. बिनबाद 15 म्हणजे अतिशय चांगली अशी फलंदाजी इथं फलंदाजांकडून बघायला मिळते. परंतु टेनिस क्रिकेटमध्ये आजच्या युगामध्ये असं बघायला वाटतं की प्रत्येक षटकामध्ये किमान 1 षटकार चौकार तरी बघायला मिळायला पाहिजे. परंतु या वेळेला राकेश तांडेल मात्र अगदी टिचून गोलंदाजी करतोय. बघूया 1 षटकार आणि 1 चौकारांशी खेळणारा हा फलंदाज. या वेळेला चेंडू भिरकावलाय. बघूया स्ट्रेट टू द फिल्डर आणि इथं मात्र फलंदाज बाद होतोय. तो म्हणजे चेतन पाटील आपल्या वैयक्तिक 12 धावांवर. कारण मला अजूनही आठवतं 2001 साली कर्नाळा स्पोर्ट्सवर जी पहिली 1 लाखाची टुर्नामेंट सगळ्यात मोठी झाली होती, शेतकरी कामगार पक्षानेच भरवली होती आणि त्या मॅचमध्ये पहिल्यांदाच सुधीर तांडेल ओपन टुर्नामेंट खेळण्यासाठी गेला होता आणि त्या टुर्नामेंटमध्ये त्याला अतिशय उत्कृष्ट बॉलर म्हणून फायनलमध्ये देखील संधी मिळाली होती.
फक्त दुर्दैव एवढंच होतं की उरणमधून खेळायला गेला असताना पनवेल विभागातून त्याला खेळायला मिळालं आणि तिथं मात्र त्याने आपली चमक दाखवली पहिल्याच टुर्नामेंटला आणि तो बेस्ट बॉलर झाला होता. वळूया मैदानाकडं. खूप आठवणी आहेत, आपण सांगू शकतो बऱ्याच वेळेला, परंतु या वेळेला राकेश तांडेल मात्र, मी म्हटलं की सुधीर तांडेल यांनी जी चमक दाखवली तीच चमक आपल्याला दाखवावी लागेल. या वेळेला राकेश मात्र त्याच्यात यशस्वी होतोय. पहिला फलंदाज खोपटा संघाचा बाद होतोय, पुढचा चेंडू राकेशचा आणि या वेळेला चेंडू पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये जातोय. हितेश म्हात्रे चांगलं बॅकअप करतात तिथं आणि चेंडू अडवतायत. निर्धाव चेंडू जातोय. षटक चालू आहे दुसरं. धावसंख्या आहे 15. 1 बाद 15 अशी धावसंख्या आहे. अतिशय सुरेख आणि अप्रतिम गोलंदाजी. आतापर्यंत 3 धावा देऊन एक फलंदाज बाद केलाय राकेश यांनी आणि या षटकातले काही चेंडू उरलेत, बघूया. राज म्हात्रे पंचांची काहीतरी हितगुज करताना, कदाचित त्यांना या षटकाची माहिती हवी असेल, परंतु पंच अतिशय चांगलं काम आपल्या या मॅच मध्ये बघतायत. हा वेळचा चेंडू भिरकावलाय सरळ एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या वरून आणि 6 धावांनी इथं मात्र धावसंख्या वाढते आणि 6 धावांनी धावसंख्या झाली 21. दुसरं षटक संपतंय. अतिशय सुरेख षटक, 5 चेंडू सुरेख टाकले होते, परंतु या वेळेला राज म्हात्रेने मात्र हेरलंय की चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर निघतोय आणि त्याचा ऍडव्हान्टेज मात्र इथं फलंदाजाने घेतलाय आणि 6 धावांसाठी भिरकावलाय सीमारेषे बाहेर. आताच आमच्या गुणलेखकांनी सांगितलंय की हे दोन्ही भाऊ आहेत जी मैदानात जोडगुळे आहे खोपटा संघाची, राज म्हात्रे आणि क्षितिज म्हात्रे. हे दोन्ही सख्खे भाऊ आहेत. म्हणजे बऱ्याच वेळेला समालोचक म्हणतात की मार्को आणि स्टीव्ह वॉ अशा पद्धतीची ही जोडगुळे आहे, परंतु खरोखर मार्को आणि स्टीव्ह वॉ यांच्यामधलं जर का आपण कॅलिबर बघितलं, त्यांचं जर गुणवत्ता बघितली तर खूप सुरेख अशी गुणवत्ता होती. मार्क वॉ हा एक आक्रमक फलंदाज होता. स्टीव्ह वॉ थोडासा मायकल बेवन किंवा आपला राहुल द्रविड या पद्धतीचा, परंतु विकेटवर टिकून राहणारा जर फलंदाज असेल तर तो म्हणजे स्टीव्ह वॉ. या वेळेला बघूया क्षितिज मात्र ते काम करतोय आणि राज मात्र मार्क वॉचं काम पाहतोय. 21 धावा दाबलकावर आहेत, 2 षटक संपलेत आणि एक फलंदाज मात्र बाद झालाय खोपटा संघाचा. म्हणजे अजूनही मधली फळी बाकी आहे खोपटा संघाची, जी आक्रमक खेळ करणारे असणार आहे. या वेळेला नवीन गोलंदाज आहे साहिल ठाकूर. साहिलचा चेंडू हळूच टॅप केलाय, जातोय शॉर्ट थर्डमॅनला. तिथं यष्टीरक्षक स्वतः मात्र चेंडू अडवतोय. साहिल याचा पहिला चेंडू, मी तर म्हणेन त्याच्या सर्व सहकार्यांना वाटत असेल की अतिशय सुरेख टप्प्यावर टाकलेला चेंडू आहे, परंतु क्षितिज मी म्हटल्याप्रमाणे की एक शांत डोक्याने खेळणारा खेळाडू आहे. यावेळेला त्यांनी स्ट्राईक पुन्हा एकदा दिली आहे आपल्या भावाला राज म्हात्रेला, ज्यांनी मागच्या चेंडूवर एक उत्तुंग षटकार मारला होता. मागच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर धावसंख्या झाल्या 22. साहिल उजव्या हाताने गोलंदाजी करतोय. या वेळेला खोलवर टाकलेला चेंडू पण तितकाच अप्रतिम असं त्याला दिलेलं उत्तर आहे आणि यावेळेचा चेंडू अडवलाय. फेकी सरळ यष्ट्यांवर होतोय. हितेश म्हात्रे यांनी हा चेंडू अडवलाय आणि फेकी यष्ट्यांवर केली. एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मी म्हणेन जसकार संघाकडून कोण असेल तर तो हितेश म्हात्रे असणार आहे. यावेळेला फील्ड मात्र अतिशय चांगली इथं सजवलेली आहे कर्णधाराने. साहिल याचा पुढचा चेंडू, धावसंख्या आहे ती म्हणजे 23. 1 बाद 23. या वेळचा चेंडू आकाशात मारलाय आणि मी आताच म्हटलं की हितेश म्हात्रे मात्र कोणती चूक करत नाही. तर साहिलला विकेट मिळते आणि राज मात्र
या ठिकाणी टिपला प्रत्येकानं पाहिलं, पण उत्तम कॅचच्या पाठीमागे चांगलं कॉलिंग होतं. 2 खेळाडू एका कॅचच्या पाठीमागे आपल्याला पळताना पाहायला मिळालं आणि एक उत्तम कॉल हितेशच्या वतीने दिला आणि त्यानंच कॅचला या ठिकाणी पूर्ण केलं. नक्कीच मी नेहमीच म्हणतो की क्रिकेट हा 11 जणांचा खेळ आहे, एका गोलंदाजाचा किंवा एका फलंदाजाचा खेळ नाही. आपण बघितलं की बऱ्याच टीममध्ये एक मोठा खेळाडू असतो, परंतु ती टीम बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी पराजित होते. त्याचं कारण इतकंच आहे की हा क्रिकेट हा खेळ 11 जणांचा आहे, 11 जणांचा. अगदी ते गोलंदाज फलंदाज नसेल पण क्षेत्ररक्षक असेल तर त्याच्यावरही बऱ्याच वेळा अवलंबून असतं. नवघरची मॅच आपण आताच बघितली की ज्ञानेश्वर यांच्याकडून 2 झेल सुटले आणि त्या 2 झेलवर 6 धावा गेल्या आणि दुर्दैवाने नवघर संघ हारला. कदाचित जिंकले असते कदाचित, परंतु आपण ग्राउंडवर बघितलं की 2 झेल सोडल्यामुळं त्यांच्यावर ही वेळ आलेली आहे. चला पुन्हा एकदा वळूया मैदानाकडं. धावसंख्या आहे 22 आणि 23 आणि 2 फलंदाज बाद झालेले आहेत. नवीन आलेला फलंदाज मंथन म्हात्रे. साहिल ठाकूर याची आतापर्यंत एक सुरेख गोलंदाजी सुरू आहे, उजव्या हाताचा गोलंदाज आहे. आणि यावेळचा चेंडू लेगस्टम्पच्या बाहेर पंचांनी अतिशय चांगला निर्णय दिलेला आहे. खराब चेंडू म्हणून घोषित केलाय. स्वैर मारा याला म्हणतात मराठीमध्ये. साहिल ठाकूर हे खास करून लेदर क्रिकेटमध्ये एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून प्रॅक्टिस करतात. यावेळेला ते टेनिस क्रिकेटमध्ये आपली चमक दाखवतात का बघूया. यावेळचा चेंडू खराब चेंडू. 24 धावा दाभोलकर लागल्यात, फलंदाज बाद झालेत 2. हो 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 हो. आणि पुन्हा एकदा लेगस्टम्पच्या बाहेर टाकलेला चेंडू, परंतु चेंडू आपण बघितलं तर चेंडूचा टप्पा जो होता तो अगदी बुमरा सारखा चेंडू, खोलवर बॅटच्या आतमध्ये आलेला चेंडू. परंतु दादा आपण 2 गोष्टी या चेंडू मागे बघितला. चेंडूचा टप्पा आणि ज्यावेळेस विकेट किपरच्या हातामध्ये गेला ना तो बॉल जोरात लागला. म्हणजे चेंडूची जी क्वालिटी आहे, जो टणकपणा आहे, त्याचा त्रास अलीकडच्या काळातल्या सगळ्या खेळाडूंना देखील आपल्याला सोसायला लागतोय आणि तो अनुभव प्रत्येक खेळाडू देखील मैदानावर घेतोय. बरोबर आहे. साहिलचा चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे आणि सेम डिलिव्हरी, सेम प्लेयर. आणि इथं मात्र झेल बाद होतोय आणि इथं खोपटा संघाचा हा 3रा फलंदाज बाद. मात्र यांची हवा आहे. खरोखर अतिशय जबरदस्त. आता मागच्या विधानसभेमध्ये 88,000च्या वर मतं काढणारा उमेदवार आणि शेतकरी कामगार पक्षामध्ये उरण तालुक्यामध्ये हा पहिलाच उमेदवार होता की त्यांनी इतक्या मोठ्या संख्येने मतदान मिळवलंय. खरं म्हणजे पराजित झाले असतील परंतु लोकांच्या मनामध्ये आहेत हे इथं सिद्ध झालेलं आहे की तरुण वर्गाचं खास करून आकर्षण होतं ते म्हणजे प्रीतमदादा म्हात्रे. आणि आज त्यांचा वाढदिवस आहे. तर खरोखर मी मनापासून मी आणि माझे सर्व प्रेक्षक खेळाडू यांच्या वतीनं प्रीतमदादा म्हात्रे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि असंच उत्तुंग भरारी घेत राहा आणि या उरण विधानसभेचं तुमच्या हातून नक्कीच भलं होईल अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आपल्याला उदंड आयुष्य आणि निरोगी आयुष्य देवो, कारण समाजासाठी तुम्हाला बरीचशी हिताची कामं करायची आहेत. आदरणीय जेम म्हात्रे साहेब यांच्या नेतृत्वाखाली बरेचसे आंदोलनं झाली किंवा बरेचसे लोकांना मदत झाली आहे. तर त्याचीच पोचपावती म्हणून यावेळेला प्रीतमदादा यांना भरघोस मतदान झालंय. साहिलचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारलाय. अतिशय चांगलं माइंड इथं वापरलंय ते फलंदाजाने आणि 2 धावा पळून काढल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण ज्याला म्हणतो की 2 फलंदाजामध्ये अतिशय जबरदस्त अंडरस्टँडिंग आणि धावण्याची क्षमता त्यांनी इथे दाखवून दिली की 2 धावा त्यांनी फक्त चेंडू स्टिअर केलाय, लोटलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि यावेळेला 2 धावा काढल्यात. आणि अशा पद्धतीचे फलंदाज हे कधीच बाद होत नाही, आउट होत नाही. त्याचं कारण इतकंच आहे की त्यांना चेंडूला कुठल्या दिशेने वळवायचं याचं ज्ञान असायला पाहिजे. मी नेहमीच म्हणतो की प्रत्येक खेळाडूने अशा पद्धतीचा खेळ शिकणं गरजेचं आहे. साहिल याचा चेंडू, यावेळचा चेंडू
आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि अतिशय जबरदस्त चेंडू टाकला. चेंडू जातोय निर्धाव आणि हे षटक संपतंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 27 धावा आणि 3 फलंदाज बाद. म्हणजे काही काय खेळाडू पाहिजे? फर्स्ट एड बॉक्स आईस पॅक आणि आतिश पाणी आणि मेडिकल बॉक्स घेऊन जायचं आहे. जरा कृपया उशीर लावू नये कारण आपल्याला वेळेचं बंधन आहे. आयोजकांना मदत करायची आहे. सर्व खेळाडूंना मी नेहमीच सांगतो वारंवार की आयोजकांना तुमच्याकडून सहकार्याची अपेक्षा असते. खरं म्हणजे इतका खर्च इतकी मेहनत करतात. आयोजन करणं ही खूप मोठी गोष्ट आहे, छोटी गोष्ट नाही. आतिश पाटील यांना मी नेहमी बघतो कॉमेंट्री बॉक्समध्ये जेव्हा असतात किंवा एखाद्या स्टेजवर. खरोखर एक उत्तम प्रकारचा कार्यक्रम आयोजनामध्ये, कारण आयोजक हे फक्त सगळ्यात जमवाजमव करत असतात परंतु ते मांडणं किंवा लोकांपर्यंत पोहोचवणं हे काम मात्र समालोचक किंवा सूत्रसंचालनाचं असतं. आणि आतिश पाटील मात्र ते उत्तमरित्या म्हणजे अतिशय अप्रतिम सूत्रसंचालन करण्याचं काम ते करतात. खरोखर मी त्यांना मनापासून नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांना या टुर्नामेंटसाठी नाही येणाऱ्या पुढील भविष्याच्या सगळ्या टुर्नामेंटमध्ये तुम्ही यशस्वीरित्या सूत्रसंचालन आणि समालोचन करा. त्याचबरोबर नितेश भोईर यांचं देखील मी कौतुक करेन की त्यांचं एक म्हणजे समालोचन कसं असावं की त्याच्यामध्ये कोणतीही वायफळ बडबड नसावी किंवा खेळाडूंचा खेळ हा प्रेक्षकांपर्यंत पोहोचला पाहिजे. मागच्या टुर्नामेंटमध्ये कसे खेळले, त्याच्या अगोदरच्या टुर्नामेंटमध्ये कसे खेळले किंवा एखाद्याचा खेळ कोणत्या खेळाडूसारखा ही माहिती देणं खूप गरजेचं असतं आणि समालोचकाने तेवढंच काम केलेलं उत्तम असतं. आपण आत्ता बघितलं की सुधीर तांडेल यांची क्लिप दाखवली. मी कॅमेरामन किंवा आणखीन जे काही ही जी स्क्रीन वगैरे लावले त्यांचं देखील या स्पीकरवाल्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करेन आणि आभार मानेन की तुम्ही या गोष्टी देखील तुमच्यासोबत ठेवता आणि ह्या आठवणी लोकांपर्यंत पोहोचवता. त्याबद्दल तुमचं मी जसकार गावाच्या वतीनं खास करून मी दीपक ठाकूर तुमचं मी अभिनंदन करतोय, आभार मानतोय की तुम्ही सुधीर तांडेल यांची क्लिप दाखवलीत. खरोखर मला देखील मनापासून भरून आलं आणि बरं वाटलं की तुम्ही त्यांची आठवण तुमच्या जवळ ठेवलीत. नवीन गोलंदाज सुधीर दादा त्या स्मृती मैदानावर खूप साऱ्या आठवणी आपण ठेवून गेलेल्या आहेत. जसकार म्हटलं तर पालीचा चषक असेल किंवा मोहपाडामधील सुप्रीमो ट्रॉफी असेल, अशा विविध स्पर्धांमध्ये गाजवलेला एक संघ, फार आठवणी. तदनंतर सुधीर दादांच्या पावलावर पाऊल टाकून राकेश तांडेलची गोलंदाजी आणि तदनंतर आज 12वा खेळाडू डगआउट मध्ये आहे त्या अर्थात सुधीर दादांची चिरंजीव पार्थ तांडेल या ठिकाणी सुधीर दादांचे पुत्र या ठिकाणी बसलेत. तर अशी एकंदर स्थिती आपण या जसकार गावाच्या क्रिकेटची आज या मैदानावर पाहतोय. दादा नक्कीच राकेश पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक आणि संघात चौथं षटक घेऊन आलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 27 म्हणजे 9च्या सरासरीने धावसंख्या चालली. पहिले षटक वृषांक यांनी टाकलं, असं वाटलं होतं की 12 धावा झाल्यात परंतु विकेट गेली नव्हती. धावसंख्या 3 षटकानंतर किमान 40 असेल परंतु 27 वर रोखलं. या वेळेला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू थोडासा बाउन्स झालाय, उडालाय आणि त्याचं मात्र नो बॉल म्हणून पंचांनी या चेंडूला घोषित केलंय. नाही, बीमर टाकलाय, बीमर आहे. आणि हा फ्री हिट असणार आहे. राकेश चौथं षटक घेऊन आलाय. धावसंख्या 28. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा मारलाय, लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू मारलाय
6 धावांसाठी. चौतीस धावा दाखल लागल्यात. राज मात्रे या वेळेला मात्र एक अतिशय अप्रतिम असा फटका मारलाय राज मात्रे यांनी. खरोखर एक फलंदाजामधलं टॅलेंट आपल्याला बघायला मिळतोय की सुरुवातीला आल्याबरोबर पहिल्या चेंडूवर एक षटकार मारला होता आणि या वेळेला चेंडू जातोय गलीमध्ये. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय, फेकी थोडीशी वाईट झाली आहे, परंतु राज पुन्हा एकदा आपल्या रिव्ह्यू घेतलेला आहे. बीमर आहे, नो बॉल. दोन बीमर झालेत. इथं मात्र गोलंदाज बदलावा लागणार आहे. एकच चेंडू झालेला आहे या षटकातला. 35 धावा दाखल करायला लागल्यात आणि 3 षटकं आणि 1 चेंडूचा खेळ संपलाय. बघूया मैदानात काय चाललंय काय कळत नाही, परंतु आपण प्रेक्षक बघतोय, आपण एक चांगली मॅच आपल्याला बघायला मिळेल हीच अपेक्षा आहे. 12वा खेळाडू आपण मैदानात जायचा आहे. काहीतरी इजा झालेली आहे मला वाटतं गोलंदाजाला. आणि इथं मात्र आपल्याला प्रेक्षकांनी कृपया या खेळाडूसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्यात, कारण हा खेळाडू एक नौका खेळाडू आहे, परंतु हा सुधीर तांडेल यांचा सुपुत्र आहे, पार्थ तांडेल. तर चारही बाजूला टाळ्या आल्या पाहिजेत. सुधीर तांडेल यांची पुढची पिढी मैदानामध्ये आली आहे. पहिलीच मॅच खेळतोय आणि मी तर म्हणेन आयोजकांचं तुमचं सुदैव आहे की सुधीर तांडेलचा मुलगा पहिली टुर्नामेंट खेळायला या स्पर्धेमध्ये उतरलाय. खरोखर ही स्पर्धा आज इथे यशस्वी झाली असं मला वाटतंय. बघूया नवीन गोलंदाज हितेश म्हात्रे यांच्या माध्यमातून हे चौथं षटक. इथं उरलेले 5 चेंडू फेकले जाणार आहेत. 35 धावा दाखल करायला लागल्यात, म्हणजे अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघूया खोपटा संघ किती धावा जमवत आहेत. हितेश, हा चेंडू स्ट्रेट टू द बॉलरच्या वरून 6 धावांसाठी. पार्थ म्हात्रे यांनी आतापर्यंत 3 षटकार मारलेत. खरोखर या फलंदाजाबद्दल काय म्हणावं, अतिशय अप्रतिम. मला अजूनही आठवतं 7 स्टार खोपटा संघ बऱ्याच वेळेला आमच्या समोर उभा राहिला आणि त्यावेळेला संजीवन म्हात्रे आजचे जे हास्य प्रबोधनकार आहेत त्यांचा मुलगा आज रणजी क्रिकेट खेळतोय. ते एक अप्रतिम असं फलंदाज आणि गोलंदाज अष्टपैलू अशी कामगिरी खोपटा संघाकडून त्यांनी त्यावेळेला केली होती. या वेळेला हितेशचा चेंडू बघूया सरळ युवराज म्हात्रे यांच्या हातात आणि इथं मात्र राज म्हात्रे यांची खेळी संपुष्टात येते. देर क्या होईना दुरुस्त हो गए असं म्हणावं लागेल जसकार संघाला.
तेश आपण बघितलं की जसकार संघाचे आत्ताचं क्षेत्ररक्षण आत्तापर्यंतचं की त्यांनी एकही अटेम्प्ट घालवला नाही, एकही कॅच सोडला नाही. त्याच्यामुळं आपल्याला काय वाटतं की मैदानावर मला आत्ताच माहिती मिळाली की याच्यापैकी जे खेळाडू खेळतात 11 पैकी 8 ते 9 खेळाडू हे पहिलीच टुर्नामेंट खेळतात. त्याच्यामुळं अतिशय चांगलं त्यांच्यामध्ये म्हणजे आपण बोलतो ना की एकमेकाशी चांगलं हे झालंय. आता आयुष्यातल्या पहिल्या गोष्टी ज्या असतात त्या प्रत्येक माणसासाठी खास असतात. या 9 खेळाडूंचा पहिला सामना हा त्यांच्या क्रिकेटच्या कारकिर्दीसाठी खास आहे आणि म्हणून सगळेजण अगदी 100% डेडिकेट करतात आपल्या संघासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी. पूर्णपणे सर्वांनी झोकून दिलंय आणि म्हणून त्याचं योगदान आपण मैदानावर पाहतोय. नक्कीच हितेश, याचा पुढचा चेंडू बघूया नवीन आलेल्या फलंदाजासाठी. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा मारायचा होता, टॅप करायचा होता, फक्त थर्ड मॅन गलीमधून कुठून तरी काढायचा होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. आमचे हितेश म्हात्रे, भाई म्हात्रे नेहमी सांगतात की संपर्क नाही तिथे उत्पत्ती नाही. का बिचारा कोणी काढले हे म्हण मला माहीत नाही, परंतु खरी गोष्ट आहे इथं मात्र कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाही. प्रथमेश यांच्या हातात सरळ चेंडू जातोय. यष्टीरक्षकाचं काम बघतायत ते. यावेळचा हितेशचा चेंडू पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारलाय. चेंडू हवेत आहे, परंतु त्या दरम्यान मात्र 2 धावा पळून काढतात इथं दोन्ही फलंदाज. हरकत नाही, अतिशय चांगली फलंदाजी आतापर्यंत खोपटा संघाकडून बघायला मिळाली आहे. फलंदाज प्रसाद आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते आयुष भगत. हितेश यांनी आतापर्यंत एक उत्तम गोलंदाजी केलेली आहे, एक यश देखील त्यांना मिळालं आहे. आतापर्यंत धावसंख्या झाली आहे 43 धावा धावफलकावर लागल्या. ते यावेळचा चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय आणि आपण ज्याला नेहमी म्हणतो की या अशा पद्धतीचा फटका म्हणजे हेलिकॉप्टर शॉट ज्याला आपण म्हणतो लॉंग ऑफच्या दिशेने मारलाय. तिथं चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि हे षटक संपलंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 44. इथे शेवटचं षटक आहे आणि मला असं वाटतंय की खोपटा संघ या वेळेला मात्र किमान 15 धावा काढाव्यात असं त्यांचा मानस असणार आहे. म्हणजे एक 60 धावांचं टार्गेट, एक उत्तम टार्गेट जसकार संघासमोर त्यांना ठेवता येईल. परंतु 44 धावा आतापर्यंत झाल्यात म्हणजे एक चांगली सरासरी, म्हणजे जवळजवळ 11ची सरासरी त्यांनी इथं बनवलेली आहे. मागच्या षटकामध्ये थोडंसं धावसंख्या जास्त गेले, परंतु शेवटच्या षटकामध्ये 15 धावा काढण्याचा त्यांचा मानस नाही. तुला काय वाटतं, शेवटच्या षटकामध्ये 15 धावा होतील का? खोपटे संघाकडे आपण जर पाहिलं तर बॅटिंग ऑर्डर आहे तो अगदी लांबलचक आहे. त्यांच्याकडे अनुभव देखील आहे, फार मोठ्या टुर्नामेंट्स खेळतात. इथे मात्र आव्हान जसकार संघाच्या गोलंदाजांचं आहे आणि 15 धावा आताच्या सिच्युएशनला निघणं म्हणजे मी म्हणेन की फार कठीण आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण बघतोय थोडीशी गुलाबी थंडी आहे, हवेचं प्रमाण कमी आहे आणि तिथे मात्र दबाचे बिंदू देखील आता या मैदानावर कोसळू लागलेत. या मैदानाची दादा जर विशेषता पाहिली ना तर अगदी 10-11 वाजल्यानंतर या मैदानावर धावा जमवणं हे फार कठीण असतं. सध्याच्या घडीला 15 धावा मिळवणं देखील या फलंदाजांना कठीण होऊ शकतं. प्रसाद स्ट्राईकला आहे, बघूया. यावेळचा चेंडू भिरकावायचा होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्काने यष्टीरक्षक आपलं काम चांगलं चोख बजावतोय. निर्धाव चेंडू जातोय. 45 धावा धावफलकावर आहेत. आतापर्यंत 4 षटकं आणि 1 चेंडूची फेकी झाली, म्हणजे उरलेले 5 चेंडू आणि किमान 15 धावा खोपटा संघाला काढायच्या आहेत किमान. आणि पुन्हा एकदा सेम डिलिव्हरी, सेम रिझल्ट आणि चांगला गोलंदाज. यावेळेला दुसरा चेंडू यशस्वी निर्धाव टाकतोय. टेनिस क्रिकेटमध्ये 3 चेंडू निर्धाव टाकणं म्हणजे 1 विकेट मिळवण्यासारखं आहे. 45 धावा धावफलकार आहेत. षटक चालू आहे 5वं. सुरेख गोलंदाजी अनिकेत ठाकूर यांच्याकडून. यावेळचा फुलटॉस चेंडू, परंतु या फुलटॉसला देखील व्हॅल्यू आहे, कारण लोअर फुलटॉस चेंडू मारणं हे खूप कठीण असतं. यावेळेचा चेंडू मारण्याचा प्रयत्न मात्र इथं प्रसादने केला नाही. हळूच स्टिअर केला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने, पंचांच्या दिशेने, आणि इथं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण युवराज म्हात्रे यांच्याकडून. चेंडू 1 धाव मिळते या चेंडूवर. संघाची धावसंख्या 46 धावा आणि फलंदाज बाद झालेत ते 5. 46 धावा, 5 फलंदाज बाद. खोपटा संघाचे 4 फलंदाज बाद झालेत, सॉरी.
आयुष भगत स्ट्राईक घेतोय आणि खरोखर स्क्रीनच्या मागे येऊन मारण्याचा त्याचा प्रयत्न आहे आणि यावेळचा चेंडू अप्रतिम फटका त्यांनी मारलाय 6 धावांसाठी. आयुष्याने मारलेला हा षटकार, तसं आपण जर बॉडी लँग्वेज बघितले फलंदाजाची तर असं वाटत नाही की हा षटकार मारेल, परंतु एक मनगटामध्ये एक वेगळी कला असते. यावेळची कला त्यांनी दाखवली आणि इथं मात्र चेंडू फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजाने अडवलाय आणि इथं मात्र धावबाद झालाय तो प्रसाद. धावसंख्या आहे 52. बऱ्याचशा टुर्नामेंट तू समालोचन केलंस तर अशा पद्धतीचं आयोजन आपल्या उरण तालुक्यामध्ये मी तर म्हणेन बसण्यासाठी व्यवस्था वगैरे प्रेक्षकांना आणि सीमारेषेच्या आतमध्ये सीमारेषा म्हणून रस्सी वगैरे हे एक मला थोडंसं इंटरनॅशनल फील आल्यासारखं वाटतं की एक उत्तम दर्जाची टुर्नामेंट आपल्याला या उरण तालुक्यात बघायला मिळाली. मी तर म्हणेन 1 नंबरची टुर्नामेंट आहे. फार मेहनत संयोजकांनी याच्या पाठीमागे घेतली आणि त्याचं उत्तम उदाहरण दाखवायचं होतं की आपण नवी मुंबई, ठाणे, पनवेल या भागातल्या जे टुर्नामेंट पाहतोय ना, त्या धर्तीवर एखादी टुर्नामेंट उरणमध्ये होणं फार गरजेची होती. ती देखील शिस्तपूर्ण, पण तरी देखील आजही आपण जर पाहिलं ना, मी उरणमध्ये कितीही काही करा, क्रिकेट आपलं बेशिस्त आहे दादा. बरोबर आहे आणि उरण तालुक्याने ती शिस्त ठेवायला पाहिजे. मी खेळाडूंना खरोखर एक डीजे मास्टर विकेट पडले. स्पर्धेमध्ये लाभलेली खास उपस्थिती आपण बघतोय. शेतकरी कामगार पक्षांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना एकत्र आणणारी ही स्पर्धा आहे. बराच उशीर गेला, अशी स्पर्धा असं संयोजन पक्षाच्या वतीने कधी होत नव्हतं, पण इथं तरुणांनी हे मनावर घेतलं आणि बऱ्याच वर्षानंतर आपण उरणमध्ये फार मोठी स्पर्धा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने या ठिकाणी पाहतोय. शिवम तांडेल यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी समर्पित केला जातो आहे. तदनंतर आपण मंचकावर पाहतोय सन्माननीय आदरणीय श्री चंद्रकांत दादा भोईर यांचे या ठिकाणी शुभ आगमन आहे. गेली काही वर्ष कबड्डीच्या खेळामध्ये त्यांचं फार मोठं योगदान राहिलंय आणि आज या स्पर्धेमध्ये त्यांचं खास शुभ आगमन आहे. मी विनंती करेन आजच्या या स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय युगांत यांना की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान त्याने या ठिकाणी समर्पित करावा. बोकडेविरा गावातील तमाम शेतकरी कामगार पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना मी विनंती करू की आपण जर प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये असाल तर कृपया आपण व्यासपीठावर या आणि आसनस्थ व्हा. सन्माननीय चंद्रकांतजी भोईर साहेबांचे यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जात आहे. आपुलकीचं मायेचं वस्त्रालंकार आणि या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाते गोड आठवण भेट आणि हा सन्मान त्यांना समर्पित केला जातो आहे.
चुले इथे आज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आजचा दिवस तसा खास आहे. तो एकटा नडला पण वाघासारखा भिडला हे वाक्य ज्यांना तंतोतंत लागू पडतं अशा 190 विधानसभेचा आश्वासक चेहरा संघर्ष योद्धा प्रीतमदादा म्हात्रे यांचा वाढदिवस आणि याच वाढदिवसाच्या दिवशीच आमचे नियोजक कमिटीतले सहकारी सन्माननीय प्रितेश पाटील यांचा देखील वाढदिवस आज साजरा केला जातोय. तर आपण मंचकावर पाहतोय सन्माननीय किसनजी सुतार साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे. तदनंतर आमच्या या शेतकरी कामगार पक्षाचे शिवमजी तांडेल यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन आहे. तदनंतर आमच्या आणखी एक मित्राचा वाढदिवस क्रांतीवीर दादा यांचा देखील वाढदिवस आहे. तर आपण दोघांनाही वाढदिवसाच्या भरभरून या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करूया. अगदी आजचा हा आनंदमय सोहळा या ठिकाणी साजरा करत असताना आपणास उत्तम आरोग्य लाभावं, आपल्या मनातली सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, मनोकामना पूर्ण व्हाव्यात, आपण उंच उंच शिखरापर्यंत पोहोचावं. आणि मी मंचकावरील सगळ्या व्यासपीठावर असणाऱ्या मान्यवरांना विनंती करेन की तुर्तास आपण या ठिकाणी वाढदिवसाचा अभिष्ट चिंतन सोहळा आनंदाचा, उत्साहाचा, चैतन्याचा, सुखाचा आणि आज या स्पर्धेचा प्रितेश पाटील आणि क्रांतीवीर दादा यांच्या माध्यमातून या स्पर्धेला नियोजित देखील केलं जाते, सहकार्य देखील केलं जाते. आणि आजच्या वाढदिवसाला आपण त्यांना भरभरून शुभेच्छा. आपल्या बहिणीच्या वतीने दिली जाणारी या आरतीची ओवाळणी आहे. आपण कॅमेऱ्याच्या कोजणामध्ये बघतोय की प्रितेश पाटील यांची बहीण अगदी हसरं खेळणं हे बहीण भावाचं सुंदर असं नातं आणि या बहिणीच्या वतीने दिली जाणारी आरतीची ओवाळणी. आणि तदनंतर आपण या वाढदिवसाच्या अभिष्ट चिंतन सोहळ्या या ठिकाणी सुरुवात करूया. मी विनंती करेन आपण सगळ्यांनी एका समेत हा वाढदिवस सेलिब्रेट करू. 5 4 3 2 1. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. अब जो हजारों साल, साल के दिन हो 50,000. या खूप साऱ्या शुभेच्छा प्रितेश खरतर दादांच्या जवळचे आहेत, दादांच्या जवळचे नाही तर त्यांचं रक्ताचं नातं. आणि आज दादांच्याच वाढदिवसाला प्रितेश पाटील यांचं या ठिकाणी नातं आज वाढदिवसाला देखील आपल्याला पाहायला मिळतंय. तर वाढदिवसाच्या या मन भरून कौतुकास्पदाच्या शुभेच्छा आपण प्रदान करूया आणि चलूया सामन्याच्या दिशेनं, ज्या ठिकाणी शंतनू चव्हाण आपल्या समेत या ठिकाणी एक डाव या ठिकाणी आपल्याला सेवा देतील. हेलो हेलो, थँक्यू सो मच. आपण पाहता शेतकरी कामगार पक्ष 190 विधानसभा ज्यांच्या माध्यमातून लढवण्यात आल्या प्रीतमदादा म्हात्रे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा तुमच्या भेटीस आली आहे. डे नाईट फॉर्मॅट मध्ये स्पर्धा पाहायला मिळते आणि ज्यामध्ये जर का आपण पाहिलं तर तिसरी मॅच तुमच्या भेटीस आली आहे. एका बाजूला आरपी क्लब जसकार आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम बिग फाईट देते आहे. ती म्हणजे टीम मैदानावरती पाहायला मिळते खोपटे टीम. या दोन टीम दरम्यान मॅच पाहायला मिळते. पहिल्या डावाचा खेळ मैदानावरून संपुष्टात आला. स्कोर कार्ड वरती धावा पाहायला मिळाला 52 आणि 53 धावसंख्येचा पाठलाग करायचा. 53 धावांचा पाठलाग करायचा. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती पाहायला मिळतात आणि ज्यामध्ये जर का आपण पाहिलं तर बॉल क्रमांक मैदानावरून
यावेळच्या बॉलवरती आपण पाहता अलॉंग द कार्पेटचा फटका पाहायला मिळाला, क्षेत्ररक्षक तैनात पाहायला मिळतोय आणि या बॉलवरती जर का पाहिला तर एक धावसंख्या पाहायला मिळाली. एका धावेच्या साहाय्यानं टीमचं स्कोर कार्ड 9 या धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचलंय. 9 धावा स्कोर कार्ड वरती, 9 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. ओपनिंग बॅट्समन मैदानावरती पाहायला मिळतात. एका बाजूनं भारत आणि त्यांना साथ देत आहेत हितेश, हे 2 बॅट्समन मैदानावरती ऍक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळतात. गोलंदाज अभिजित गोलंदाजच्या मोर्चावरती पाहायला मिळतोय. यावेळच्या बॉलवरती बिगिट केला जातोय, परंतु झेलखाली क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाहीये. टिपलाय झेल. दकार क्रमांक पहिला बॅटिंग करणाऱ्या टीमला कमांड इज आहे. मध्ये येऊयात आपण आजच्या दिवसातला या रजनीतला शेवटचा साखळी सामना प्रेक्षकांच्या भेटीस येईल. एका बाजूला असणार बोकडविरा आणि दुसऱ्या बाजूला असणार फणस डोंगरी. या 2 संघादरम्यान केलं जाणार आहे टॉस. तर मी टॉस उडवण्यासाठी सन्माननीय आदरणीय श्री किसनदादा सुतार यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये यावं. पहिला धक्का बसलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. चला, पहिला धक्का बसला बॅटिंग करणाऱ्या टीमला. हॅलो हॅलो हॅलो. मैदानावरतून आपण पाहिला तर विकेट क्रमांक 1 बॅट्समन मैदानावरतून बाद झालेत आतापर्यंत हितेश. आपण पाहता हितेशांना परतीचा रस्ता दाखवला. बॅट्समन क्रमांक पहिला बाद झाला. स्कोर कार्ड वरती आपण पाहताय बॉल संपले 4 आणि 9 धावा पाहायला मिळतात. 1 विकेट आतापर्यंत मैदानावरतून आली आहे. जर का आपण पाहिलात यावेळच्या बॉल वरती आपण पाहता बिग हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु बॅट बॉलचा येत नाही संपर्क. येतोय डॉट बॉल पाहायला मिळाला. आणि जर का आपण पाहिला तर बघता बघता 5 बॉलचा खेळ संपला आणि 9 धावा स्कोर कार्ड वरती. चला, बोकडविरा संघाचा कॅप्टन आणि फणस डोंगरी संघाचा कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये या. इथे सन्माननीय अतिथी आदरणीय श्री किसनजी सुतार साहेबांचं शुभ आगमन आहे, ज्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. बोकडविरा कॅप्टन चला या आमच्या दिशेनं. फणस डोंगरी कॅप्टन हॅलो हॅलो. हॅलो. या बॉलवरती आपण पाहता चौकार आला. चौकाराच्या साहाय्याने षटक क्रमांक मैदानावरून पहिला संपुष्टात आला. फ्रीटच्या बॉलवरती आलेला चौकार आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमचं स्कोर कार्ड 6 बॉलचा खेळ संपलाय आणि 14 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आवाज जर तुमच्यापर्यंत येत असेल तर फणस डोंगरी संघाचा कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये पोहोचलेले आहेत. कृपया थोडंसं सहकार्य करा. 53 धावांचा पाठलाग करायचा आणि 14 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या धावांची आवश्यकता होती त्या धावा मैदानावरती पाहायला मिळाल्यात. आरपी क्लब जस्कार टीमच्या माध्यमातून आपण पाहता मैदानावरती दोन्ही संघ बिग फाईट करतायत. एका बाजूला रायगड एक्सप्रेस आरपी क्लब जस्कार आणि त्यांच्या विरोधामध्ये बिग फाईट येते टीम खोपटा. या 2 टीम दरम्यान मॅच पाहायला मिळते. पहिल्या डावामध्ये अगदी 52 धावा पाहिल्यात आणि दुसऱ्या डावामध्ये आपण पाहताय 53 धावांचा पाठलाग करायचा आणि पाठलाग करत असताना 2 बॅट्समन मैदानावरती पाहायला मिळतात. एका बाजूनं रोहित आणि त्याला साथ देतात बॅट्समन भारत. असे 2 बॅट्समन मैदानावरती पाहायला मिळतील. ऑन स्ट्राईक बॅट्समन भारत पाहायला मिळतात. 14 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळाल्यात. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे जरूर हयांश 11 बोकरविडा आणि त्यांच्या विरोधामध्ये फणस डोंगरी. या 2 टीम दरम्यान मॅच पाहायला मिळणार. मॅच अगदी मोठी पाहायला मिळणार आहे. ही मॅच जर का आपण पाहिली तर एका बाजूनं जस्कार टीम बिग फाईट देते तर दुसऱ्या बाजूनं खोपटे टीम बिग फाईट देते. यावेळच्या बॉलवरती पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न केला जातो आहे, परंतु यावेळेस देखील डॉट बॉल पाहायला मिळतात. अगदी जर का आपण पाहिलात पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या तर नंतरच्या पहिला बॉल डॉट आला. टॉस केला जातो.
टॉस बॉक्स मध्ये आतिश पाटील सर जोडलेत. आपण पाहता टॉस केला जाईल दोन टीम दरम्यान पाहायला मिळणार आहे. एका बाजूने हयांश इलेव्हन बोकरविडा त्यांच्या विरोधामध्ये फणस डोंगरी. यावेळच्या बॉलवरती चेंडू बॅट वरती जसा आला तसा बॉलला पाठवून दिला जातो. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर बॉल सीमारेषा पार फरार चौकार. दुसऱ्या बाजूला फणस डोंगरी आणि सन्मानी अतिथी किसनजी सुतार यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. हेड आणि टेल कोण घेतोय आवाज दिला जाईल. हेड इज अ कॉल. टेल आले. आपला निर्णय या ठिकाणी सांगायचा आहे. गोलंदाजी आपण घरच्या मैदानावर अक्षय या ठिकाणी खेळताय. दररोज सराव केला जाणारा तुमचा मैदान आहे. मैदानाचा पुरेसा अनुभव आहे. फणस डोंगरी संघासोबत तुमचा कधी खेळ झालाय का? पहिल्यांदा खेळतो. पहिल्यांदा खेळतो. काय स्ट्रॅटर्जी आहे या सामन्यामध्ये? किती खेळाडू कमी आणि कोणत्या खेळाडूची कमतरता जाणवेल? कमीत कमी धावांमध्ये प्रयत्न करतो. कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न बोकडेबिरा संघाच्या कॅप्टनचा नक्कीच असेल. पण उरण प्रीमियर लीगच्या चौथ्या पर्वाचा स्टार इमर्जिंग प्लेअर म्हणून अक्षय याची निवड झाली होती. तर निश्चितपणे आपण त्याला जोरदार टाळ्यांनी त्याचं कौतुक करूया. चलूया. फणस डोंगरी संघ या मैदानावर कधी आपण क्रिकेट सामना खेळलायत का? आम्ही पहिल्यांदाच खेळतो या ग्राउंडवर. पहिल्यांदा या मैदानावर खेळत आहात. आयोजन कसं वाटतंय? आयोजन तर उरण तालुका म्हटलं तर खूपच सुंदर आयोजन असतं या साईडला. बरं, आज सर्वच्या सर्व खेळाडू आपल्या संघाचे या चालू सामन्यासाठी असणार आहेत का? आमची तर सगळी यंग पोरं आहेत आणि आज आम्ही नवीन संघ घेऊन उतरलो या ठिकाणी. 2 वर्ष खेळतोय क्रिकेट. त्याच्यामुळे सगळी यंग पोरं असल्यामुळं सगळे म्हणजे डेब्यू असणारे प्लेयर आहेत आमच्या टीममध्ये. नवीन आहेत पण आग असते. नवीन रक्त गरम असतं, ऊर्जा असते, टेम्परमेंट असते, टॅलेंट असतं. तुम्ही स्वतःला सिद्ध करा आणि आज उरण मध्ये मात्र प्रसिद्ध होऊन जा. या खूप साऱ्या शुभेच्छा दिवस. चलूयात प्रेझेंटेशन बॉक्स एरियामधून आपण कॉम्बॉक्सच्या दिशेनं पाहत राहा. शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत संघर्ष योद्धा प्रीतम दादा चषक चौथा अर्थातच आजच्या दुसऱ्या दिवसाचा हा प्रवास या ठिकाणी चौथ्या सामन्याकडे आपण जात असताना शुभेच्छा देऊया दोन संघांना. आवाज ऐकूया शंतुनी चव्हाण यांचा. थँक्यू सो मच आतिश पाटील सर यांचा आवाज आपण ऐकत होता. टॉस झाला, टॉस जिंकला आपण पाहता बोकरवाडा टीमनं आणि क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन घेतला. मॅच संपल्यानंतर थेट आपण मैदानावरती जायचा आणि आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचा. परंतु यावेळच्या बॉलवरती बॅट्समन भारत यांच्या बॅटमधून आला. सुमधुर आवाज, बॉल सीमारेषा पार फरार षटकार. थँक्यू सो मच. 2 षटकांचा खेळ मैदानावरून संपुष्टात आला आणि अगदी जर का आपण पाहिलं तर गोलीच्या वेगानं धावसंख्या ट्रॅव्हल होत आहेत. पहिल्या षटकामध्ये आल्या 14, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आल्या धावा 13. 2 षटकांचा खेळ खऱ्या अर्थानं मैदानावरून संपुष्टात आला आणि स्कोर कार्ड वरती आपण पाहता 27 धावा. ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. संघर्ष योद्धा प्रीतम दादा चषक 2025 डे नाईट फॉर्मॅट मध्ये स्पर्धा पाहायला मिळते. अगदी जर का पाहिलात तर प्रीतम दादा म्हात्रे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा तुमच्या उरणकरांच्या अभिमानासाठी आणि उरणकरांच्या हक्कासाठी हा व्यासपीठ आणि या व्यासपीठावरती जर का आपण पाहिलं तर आलेल्या सर्व क्रीडा रसिक माय बापांचा आणि सर्व प्रेक्षकांचं सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. आणि मी क्रिकेट समालोचक शंतनू चव्हाण घेऊन जातो क्रिकेटच्या पटलावरती, जिथे तुम्ही पाहता संघर्ष योद्धा प्रीतम दादा चषक 2025 आणि या 25 मधील आपण पाहता मॅच नंबर 3 तुमच्या भेटीस. एका बाजूला मॅच मैदानावरती पाहायला मिळते संघ रायगड एक्सप्रेस आरपी क्लब जसकार आणि त्यांच्या विरोधामध्ये बिग फाईट येते टीम खोपटा. या 2 टीम दरम्यान मॅच पाहायला मिळते. पहिल्या डावामध्ये 30 बॉलचा खेळ खेळला गेला. 52 धावा पाहायला मिळाला. 53 धावसंख्येचा पाठलाग करत असताना जसकार संघ यावेळेस मैदानावरती यावेळच्या बॉलवरती मोठा फटका. बॉल होईल फरार. धावा मिळतील 4-4-4 येईल चौकार. थँक्यू सो मच. आपण पाहता बॅट्समन रोहित पाटील मैदानावरती आज मात्र भन्नाट फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. जर का आपण पाहिलं तर अपकमिंग यंगस्टार
या टीम मध्ये पाहायला मिळतो. आणि जरूर आपण पाहिला तर मगाशीच आम्हाला राकेश दादा तांडेलने सांगितलं की या मॅच मध्ये ही पहिली टुर्नामेंट जे या संघामध्ये 9 खेळाडू ही पहिली स्पर्धा खेळतात त्यांचं देखील कौतुक करूयात. आणि या बॉलवरती आपण चौकार पाहिला तर आज मात्र आपण पाहता प्रीतम दादा यांचा वाढदिवस आणि त्यानंतर आपण पाहिलं तर या स्पर्धेचे सर्वेसर्वा प्रितेश पाटील यांचा देखील वाढदिवस. आणि यावेळच्या बॉलवरती पुन्हा एकदा मोठा फटका, बॅटमधून सुमधुर आवाज, फटक्यामध्ये होता भरपूर वजन, धावा मिळतील अर्धा डझन, बॉल फरार. अगोदरच म्हटलं रोहित पाटील अपकमिंग यंगस्टार मैदानावरती एकटा लढतोय वाघासारखा. षटकार आला, मागच्या बॉलवरती चौकार आला, अगदी 2 बॉलवरती 10 धावा खर्च केल्यात गोलंदाज मैदानावरती. चेतन पाटील आक्रमण केलं जातोय. अगदी जर का पाहिलं तर यावेळच्या बॉलवरती देखील हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु यावेळच्या बॉलवरती बॅट्समन होतील बॅक टू दी डगआउट. दुसरा धक्का बॅटिंग करणाऱ्या जस्कार टीमला. थँक्यू सो मच. मैदानावरती असं वाटलं होतं की रोहित पाटील एकतर्फी सामना जिंकवतोय की काय, परंतु दुसऱ्या बाजूने आपण पाहिला तर गोलंदाज चेतन देखील सांगतोय एक डाव तुझा जरी असला तर दुसरा डाव माझा देखील असू शकतोय, यामधील मात्र शंका नाहीये. विकेट नंबर मैदानावरतून दुसरी आल्या. बॉल संपलेत मैदानावरतून आतापर्यंत 4 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 37 धावा. अगदी जर का पाहिलात तर गोलीच्या वेगानं धावसंख्या झपाट्यानं वाढ घेत आहेत. तब्बल 37 धावा स्कोर कार्ड वरती. पहिल्या षटकामध्ये आल्या धावा 14, दुसऱ्या षटकामध्ये आल्या धावा 13 आणि या षटकामध्ये पाहूयात कितपर्यंत धावसंख्येवरती मजल मारली जाईल. जर का आपण पाहिलात तर पंचांच्या भूमिकेमध्ये आजच्या दिवसामध्ये राजेंद्र खरत सर पाहायला मिळतात, शेवा गावाला बिलॉंग करत असतात. तदनंतर दीपक पाटील सर विंधने, तदनंतर आपण पाहू शकाल संदीप पाटील सर मॅन फ्रॉम जासई पाहायला मिळतील. गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आजच्या दिवसामध्ये कालच्या दिवसामध्ये देखील पाहायला मिळाले. अगदी विकी शेलार पाहायला मिळाले. त्यानंतर आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आदित्य देखील पाहायला मिळतील. त्यानंतर जर का पाहिला तर 24 लाईव्ह इव्हेंट्स च्या माध्यमातून यश पाटील, प्रणय पाटील, त्यानंतर दर्शन मोरे आणि त्यांची टीम कंपनी ती देखील पाहायला मिळते. यावेळच्या बॉलवरती मोठा फटका पाहायला मिळाला. अगदी जर का पाहिला तर क्षेत्ररक्षक धावतोय, परंतु त्याला बीट करत बॉल होईल फरार. बॉलवरती धावा मिळतील 4-4-4. 1 बाउंस सीमा पार, चौकार. थँक्यू सो मच. आपण उल्लेख करत होतो समालोचकाच्या भूमिकेमध्ये आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतात प्रसाद भोईर सर देखील पाहायला मिळतील. आमच्या समावेश जोडले गेलेत आणि आम्ही देखील त्यांच्या समावेश जोडलो गेलो. आतिश पाटील सर या स्पर्धेचे सर्वेसर्वा. त्यानंतर आपण पाहू शकाल नितेश भोईर सर मॅन फ्रॉम करावे. आपण पाहू शकाल करावे गावाला बिलॉंग करत असतात आमचे साथी समालोचक मित्र. त्यांचं देखील मला घडवण्यामागचं कारण नितेश भोईर सर त्यांच्या माध्यमातून मला भरपूर सहकार्य पाहायला मिळालं समालोचकाच्या भूमिकेमध्ये. ते देखील आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळणार आहेत आणि उद्याच्या दिवसामध्ये ते मुलेखंड मध्ये देखील पाहायला मिळणार आहेत. त्यांचं देखील कौतुक करायला तेवढं कमी आहे. उरण तालुक्यामध्ये जितक्या स्पर्धा असतात त्या स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज आम्हाला ऐकायला मिळतो. तेच नितेश भोईर सर आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतात. आणि त्यानंतर जर का आपण पाहिलात तर ही मॅच भरपूर इम्पॉर्टन्स दोन्ही टीम साठी असेल. एका बाजूला टीम पाहायला मिळते आरपी क्लब जस्कार, रायगड एक्सप्रेस आरपी क्लब जस्कार त्यांच्या विरोधामध्ये खोपटा. या दोन टीम दरम्यान मॅच पाहायला मिळते. परंतु नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. भोकरवेळा टीमने टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय पनस डोंगरी टीमला. पहिली मॅच आपण पाहिले सागर सम्राट भावरा त्यांच्या विरोधामध्ये सोनारी या टीमला आपण पाहिलात. सोनाली टीमनं सामना जिंकला. त्या टीम मध्ये आपण पाहिला संदीप पाटील पप्पू पाहायला मिळाला होता. छोटा पॅकेट बडा धमाका त्याच्या टीमनं सामना जिंकला. त्याच्यानंतरची मॅच कनकेश्वरी नवकर आणि त्यांच्या विरोधामध्ये अजय 11 उसराई देवलोली या दोन टीम दरम्यान पाहायला मिळाले. त्या टीम मध्ये जर का आपण पाहिलं तर अजय 11 उसराई टीमनं सामना जिंकला. या मॅच मध्ये पाहूयात कोणती टीम सामना जिंकते. 3 षटकांचा खेळ संपला. स्कोर कार्ड वरती धावा
41 पाहायला मिळाला. 53 धावांचा पाठलाग करायचा. अजूनही 12 बॉल 12ची आवश्यकता आहे. यावेळच्या बॉलवरती पुन्हा एकदा बिघिट केला जातो. क्षेत्ररक्षकाला निवडला जाईल. बॉल फेकेल तत्पूर्वी या बॉलवरती आपण पाहता एक धावसंख्या पाहायला मिळते. एका धावेनं बोकरडा गावाचे रोनक पाटील आपण आमच्या व्यासपीठावरती यायचं. तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहताय संघर्ष योद्धा प्रीतमदादा चषक 2025 यामध्ये तुमचं देखील सहर्ष शब्द सुमनानं हार्दिक स्वागत. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. 11 बॉल 11ची मॅच. यावेळच्या बॉलवरती बॅटमधून सुमधुर आवाज. बॉल सीमारेषा पार होईल फरार. या बॉलवरती धावा मिळतील 6. गगनचुंबी गगनभेदी षटकार. आपण पाहता षटकार पाहायला मिळाला. अगदी प्रीतम दादा यांच्या बॅनरवरती चेंडू जाऊन थेट आदलला आणि या बॉलवरती षटकार पाहायला मिळाला. आता मात्र विजयासाठी बॉल असतील 10 आणि धावा करायच्या 5. कुठेतरी जर का आपण पाहिलं तर घरूनच सेट होऊन आला की काय बॅटिंग करणारा संघ मैदानावरती. यावेळच्या बॉलवरती देखील विकेट केला जातोय परंतु यावेळी क्षेत्ररक्षकाला निवडला जातोय. टिपला झेल आणि धक्का क्रमांक 3 बॅटिंग करणाऱ्या टीमला. थँक्यू सो मच डीजे मॅडी पाहायला मिळत आहेत. उरण प्रीमियर लीग देखील त्यांनी गाजवली. अगदी जर का पाहिलं तर उरण प्रीमियर लीग मध्ये देखील त्यांच्या माध्यमातून अगदी प्रेक्षकांना मंत्रमुक्त करणारं संगीत पाहायला मिळालं होतं. तेच आज मात्र डीजे मॅडी आपल्याला पाहायला मिळत आहेत. डीजे जेडी पाहायला मिळतात. संघर्ष योद्धा प्रीतमदादा चषकामध्ये डीजे जेडी आपल्याला पाहायला मिळतात. अगदी जर का आपण पाहिलात तर त्यांच्या माध्यमातून सुमधुर संगीत आम्हाला ऐकायला मिळतात आणि सर्व प्रेक्षकांना देखील ते मंत्रमुक्त करतात. आणि अगदी जर का आपण पाहिलात तर या बॉलवरती विकेट पाहायला मिळाले. बॉल संपलेत मैदानावरतून आतापर्यंत 3 आणि धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात 48. म्हणजे अजूनही 5 धावसंख्येची आवश्यकता. 5 धावांची आवश्यकता. नेक्स्ट बॉल टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. यावेळच्या बॉलवरती कट करण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु बॅटन बॉलचा येत नाही संपर्क. येतोय डॉट बॉल. जर का आपण पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये कालचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये अगदी प्रेक्षकांची तुटुंग गर्दी मैदानावरती पाहायला मिळाली होती. आजच्या दिवसामध्ये जितके प्रेक्षक आहेत ना त्याच्या डबल प्रेक्षक कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळाले होते. आणि कालच्या दिवसामध्ये जर का आपण पाहिलं तर पहिली मॅच वगळता ना सर्व मॅचेस अगदी रफ अँड टफ पाहायला मिळाला. अगदी शेवटच्या बॉल पर्यंत मॅच पाहायला मिळाल्या. यावेळच्या बॉलवरती आपण पाहता मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय. यष्टिरक्षक कोणतीही चूक करणार नाहीये. टिपला झेल धक्का क्रमांक 4 बॅक टू डकआउट. साठी अजूनही 5 धावसंख्येची आवश्यकता पाहायला मिळणार आहे. 7 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता. आपण पाहता दरम्यानच्या कालामध्ये आमच्या व्यासपीठावरती पाहुण्यांचं आगमन होताना पाहायला मिळतात. सन्माननीय आदरणीय व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचं आगमन झालं. मॅच कडे आपण जाऊया. 7 बॉल 5. संदीप पाटील सरांचं आगमन झालंय. सन्माननीय आदरणीय व्यक्तिमत्व त्यांचं आगमन झालं. त्यांचं देखील आपण पाहता संघर्ष योद्धा प्रीतमदादा चषक 2025 मध्ये हार्दिक स्वागत. यावेळच्या बॉलवरती देखील फटका फसलाय. यावेळेस देखील झेल टिपलाय आणि अगदी जर का आपण पाहिलं तर जशी मॅच प्रेक्षकांना हवी आहे ना तशी मॅच पाहायला मिळते. 6 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळतं. मॅच मध्ये टर्न आणि मॅच मध्ये ट्विस्ट येत असताना उर्वरित इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. फायनल 6 चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे.
सन्माननीय आदरणीय प्रीतम पाटील, आपण प्रेक्षकांमध्ये असाल तर आपण आमच्या व्यासपीठावरती याचे तुमचं देखील संघर्ष योद्धा प्रीतम दादा चषक 2025 मध्ये आमच्या आयोजकांच्या वतीनं सहर्ष शब्द सुमना हार्दिक स्वागत. प्रीतम म्हात्रे फुंडे, आपण आमच्या व्यासपीठावरती याचं तुमचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. मॅच आपण पाहता, जशी मॅच प्रेक्षकांना हवी आहे तशी मॅच पाहायला मिळते. बॉल असतील 6, धावा करायचे 5. 6 बॉल आणि विजयासाठी 5 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 6 बॉल मध्ये 5 धावा, जशी प्रेक्षकांना मॅच हवी आहे तशी मॅच पाहायला मिळणार आहे. आणखीन एक विकेट आली तर मात्र मॅच वरती ट्विस्ट निर्माण केला जाईल आणि जर का एखादा मोठा फटका आला तर थेट मात्र ही मॅच रायगड एक्सप्रेस आरपी क्लब जसकार टीम जिंकू शकतो. मॅच अगदी जर का पाहिलं तर दोन्ही टीमकडे 50-50% मॅच पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीमकडे समान सामना पाहायला मिळणार आहे. 6 बॉल 5 धावांची आवश्यकता. गोलंदाजच्या मोर्चावरती चेतन पाहायला मिळणार आहे. वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून 5वं षटक टाकण्यासाठी त्याच्या हातामध्ये टीम कॅप्टनना चेंडू सोपवलाय. 6 बॉल 5 धावा. यावेळच्या बॉलवरती आपण पाहताय मोठा फटका. अगदी जर का आपण पाहिलात तर आमच्या थेट समालोचन कक्षाला आणि आमच्या व्यासपीठाला सलामी देणारा हा आलाय चौकार आणि चौकाराच्या साहाय्याने स्कोर इज लेवल 1 धावसंख्येची आवश्यकता. थँक्यू सो मच. स्कोर इज लेवल झालाय. 5 बॉल आणि 1 धावसंख्येची आवश्यकता असणार. रत्नूबाई कोणाला पावली तर अर्थातच खऱ्या अर्थानं आपण पाहता रत्नेश्वरी आईचं मंदिर जसकार गावामध्ये पाहायला मिळतं आणि ती रत्नेश्वरी आईचा आशीर्वाद घेऊन आज मात्र मैदानावरती उतरलाय संघ आरपी क्लब जसकार आणि तो संघ आज मात्र मैदानावरती भन्नाट फॉर्म मध्ये पाहायला मिळतो. अगदी जर का पाहिला तर इन ऍक्शन मध्ये खेळताना त्या टीमला आपण पाहताय 1 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. बॉल असतील 4 आणि 1 धावसंख्येची आवश्यकता. जर का एखादा ब्रेक थ्रो मिळाला असताना अजून एखादा मागच्या बॉलवरती जर का चौकार आला नसता तर मात्र मॅच अगदी रफ अँड टफ पाहायला मिळाली असती. चौकारच्या साहाय्याने स्कोर इज लेवल झाला. परंतु जर का आपण पाहिलं तर 4 बॉल 1 ची आवश्यकता. अजूनही सामना संपला नाहीये. यावेळच्या बॉलवरती मोठा फटका लगावत अगदी आपण पाहताय महेंद्रसिंग धोनी स्टाईलने सामना फिनिश केलाय आणि सामना जिंकलाय. मैदानावरती रायगड एक्सप्रेस आरपी क्लब जसकार टीमनं सामना जिंकलाय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पराभूत टीमचा हार्दिक आभार. आपण पाहताय खुपटा संघ या स्पर्धेमध्ये सहभाग झालात आणि या स्पर्धेमध्ये आपल्याला पराभूत व्हावा लागला. तर जाऊयात मॅन ऑफ द मॅच कडे. तर कृपया प्रेक्षकांसाठी आपण सांगू इच्छितात मॅरिगेटच्या बाहेर आपण बसायचं आहे. कृपया कुठल्याही खेळाडूला अन्यथा आयोजक येतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. कृपया आपण बाहेर व्हायचं आहे आणि आपण जाऊयात या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच कडे. भारत ठाकूर नो डाऊट 28 धावांची एक मॅरेथॉन इनिंग त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाली. 11 बॉल 28 धावा. भारत पाटील ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच.